अहो आई, त्या आनंदीनं काय गुलाबजामुन बनवले बाई ना. उलशेक सुधाची नाही. पुरं गुलाबजामुन वाया गेले हो माई आई. पुरे गुलाबजामुन वाया गेले. लग्न करायच्या वेळेस तर तिची माय म्हणे मापोरीले हे येते, मापोरीला ते येते, माई पोरगी एवढे कामं करते, माई पोरगी तेवढे कामं करते, मापोरीला स्वयंपाक करायचं सांगा नाही लागत, साराच स्वयंपाक येते करता. आणि काय माहिती गुलाबजामुन बनवले, कोणते कच्चे तर कोणते जळलेले तर कोणते फुटलेले, काय माय बाई. जाऊ दे ना, एखाद्याला एखादी वस्तू येत नाही करता, मग आता तेच घेऊन बसशील का तू. नाही जमले तिले, नाही बनवता येत, नाही बनवले असेल तिनं कधी, तर कायले एवढं शिकून जाईल. काय शिकून जाईन म्हणता आई. तू बी ना बाई ना एकच गोष्ट घेऊन बसतं, ते साऱ्या गोष्टी राहू दे. मी काय म्हणत होती ते तुले म्हटलं होतं ना. काय म्हटलं होतं बाई. अहो ते जगदीच्या लग्नात ते लोक भेटले नव्हते का आमच्या गावचे. हो हो हो, ते रोहिणीच्या रिश्त्याची गोष्ट करत होते तेच ना. हा तेच. फोन आला होता त्या लोकांचा. हो का बाई, काय म्हणत होते. म्हणत होते पोरगा आलेला आहे म्हणे पुण्याहून घरी, तर कधी यायचं म्हणे पाहिले म्हणे पोरीले. बहीण आई मग अशीच बोलली होती मी. तर ते रोहिणी तर डायरेक्ट नाहीच म्हणून राहिली बहिणा लग्नाले. मला आता लग्नच नाही करायचं म्हणते. अहो बहिणा पोरी तशाच म्हणतात. मग का पोरी म्हणतील का मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला लग्न करून द्या, असं म्हणतील का पोरी. सरच पोरी म्हणतात नाही मला लग्न नाही करायचं, मी लग्न नाही करत, असंच म्हणत असतात. पण चांगलं तर लोक आहे ना, वहिनी तर म्हणे चांगले नाही आहे म्हणे. तिले काय व त्या कंकुलीले तिले काही नाही आहे, ते काही बघत राहते. तिला काय माहीत आहे बहिणा. ते कंकुली तिची गोष्टच नको घेऊ तू. ते चांगल्याला वांगलं वांगल्याला चांगलं बनणारी बाई आहे बाप्पा. तिच्या काय नादी लागली तू. नाही नाही वहिनी नाही म्हणे ना. आता तिचं ऐकतं तू का आपल्या मायचं ऐकतं सांग मला. नाही सांग नाही काय म्हणली सांग, काय म्हणणं काय मग तुझं. माय काय म्हणणं आहे, येतो म्हणतात ती येऊ दे ना पाहिले, का आपल्याला द्यायचीच आहे का पोरगी. त्याच्या मागलं असते पोराचं घरदार, पोरगा पसंत आला पाहिजे, पोराला पोरगी पसंत आली पाहिजे, लय गोष्टी असतात. पाहायला येतो म्हणते ती येऊ दे ना, नाही काय म्हणतं. मी नाही म्हटलंच नाही, मी फक्त एवढं म्हटलं की रोहिणी नाही म्हणत होती बा. त्या रोहिणीचं चिंता नको करू, रोहिणी संग मी बोलून घे. मग रोहिणीची इच्छा असेल आणि तू इच्छा आहे, सराईची इच्छा आहे, तर मग येऊ दे ना. पाहिले आले काय हरजा. मी नाही तेच म्हटलं, पाहिले येऊ दे ना, काय त्याच्यात नाही. बरं ठीक आहे चालते ना मग तसंही. अरे अरे बाप्पा बाई आली आता. हे आता काही ना काही न्यूज घेऊन आली अशी विचारू तिचे कानं भराले. काय हो कंकुले. आता माझी सासूबाई इथंच आहे का. आता बाई काही बोलू नाही शकत मी, तिच्यासमोर सांगितलं मलाच बोलत. काय म्हणत आहे, काय सांगत आता उच्छलाले. अरे वहिनी या ना, या काय काम होतं, काय म्हणून राहिलं त्या. आता माय बी आता 2-3 चुगल्या केल्या असत्या मी बाईसोबत. आता हे माझी सासू इथं बसेल आहे, मला बोलू नाही देत, काही चुगली नाही करू देईन. आणली का काही चुगली सांगता का ताईले. आता माय बाई आता काही बोलता का. मी का कधी का चुगलीच करत राहतो का, काही बोलता नाही रा. या बुढीचं मला काही ना काही करावं लागन बुढीचं काही ना काही. बुढी मला बोलूच देत नाही, काही म्हणूच देत नाही. घरी बी तिचंच लावत राहते, इथंही तिचंच लावून राहिली. बुढीचं काही ना काही करावं लागेल, बुढीला इथून काढा लागेल, गावाला धाडून द्यावं लागेल आता बुढीला. बुढीचा बजेटच बसव तुम्ही आता. बोला ना वहिनी काय म्हणून राहिल्या. काही नाही म्हणून राहिली ती. मी काय म्हणणार आहे, बोल ना, चुपकाव नाही काहीतरी म्हणून राहिली तू. तुम्ही म्हणून चुपकाव ना. नाही नाही आता काही नव्हती म्हणून राहिली मी काय म्हणते. मला काय झालं काही म्हणाले, मी काही नव्हती म्हणून राहिली. काहीतरी चुगली सांगत होती मी दिसली तर बयाच चुप बसली. बोला ना तुम्ही, बोला काय बोलू राहिलं तर बोला ना, चालली मी. वहिनी ते लोक नाही का ते लग्नात भेटले होते, तुम्हाला सांगितलं होतं मी तुमच्या गावचे आहे म्हटलं. ते पाले येतो म्हणते आपल्या रोहिणीले. आता नाही बाई ते लोक. हा ते काय काय प्रॉब्लेम काय तुले. मला काय प्रॉब्लेम राहील पापा आता. तुम्ही राजी आहे, पोरीची माय राजी आहे, मला काय प्रॉब्लेम राहील पापा. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तशी पाले सुरू राहिले ना, लग्न तर पुन्हा होऊ राहिलं, पाले आले काय हरज आहे, येऊ शकतात ना. मग बोलव का वहिनी राहिले. आता मोठ्या इथं आताला विचारा ना, काय म्हणता आता तुम्ही बोलावं का मग त्या लोकाईले. नाही हो माय बाई तू म्हणशील ते होईल ना. काही बोलता का वाट्या मजाक करू राहिल्या, मी बोल देईन ते होणार का. तुम्ही उद्या सांग का ते कधी येतो म्हणतात मग ते लोक. माहीत नाही, आता आपण फोन करून सांगितलं त्याला या तारखेला आता येतील मग ते. पोरगा आलेला आहे म्हणे पुण्याहून, ते येतो म्हणे पाहिले. पोरगा आलेला आहे ते येऊ द्या ना मग. आता बुढी आहे इथं बसलेली, आता काही सांगू शकत नाही. आता बुढी नाही राहील, इथून जाईन तेव्हा बाईला सांगा. बाई माय डोकंले दुखू राहिलं. मी आहे ना आराम करतो म्हटलं, थोडासा झोपतो म्हटलं. रात्री झोपच नाही आली बाई ना मला. झोपून जा ना वहिनी, झोपून जा. हो झोपून जायचं काय काम धंदे आहे इथं, तर मजा मारायला आली तू. खातं पितं फक्त झोपतं. थोडीशी त्या सुनवाईला मदत नाही करू लागत ना, काही नाही ना काही नाही. हो माय बाई आता माय वय आहे का बाप्पा कामं करायचं, वय आहे का. नाही तू बुढी झाली, माऊन बुढी झाली तू तर. पहा बाई कशा बोलतात आता पा. आणि जाऊ दे ना बाई, आहे ना 3-3 सुना माया. आणि वहिनी का काम करायला आली का माघारी, 2 दिवस राहीन आणि चालली जाईन आपल्या घरी. का काम करायला लावतं का माघारी. आणि थोडीशी मदत करायला, काही चिरचार करून देणं, काही भाजीचंच काही कणिक गिनिक लागून दिलं, काही तर मदत करू लागायला पाहिजे ना. मी करू लागतो माहिती त्या सुनवाईली मदत, काही भाजीचं कापून देतो, काही लसूण शिलून देतो. तू ही मदत करत नाही आणि ते ह्या हिनं तर करायला पाहिजे थोडीशी मदत, हे करत नाही. ताईला काय मदतची गरज आहे ना. तिघी आता काय झालं, थोडंसं हातभार लावू लागला ताईलाच चांगलं वाटते. डोळ्यात नाही येत माणूस, नाही तर असं पाहून तर डोळ्यात येते माय बाई. जाऊ द्या त्या, मी नाही येत कोणाच्या डोळ्यात बाप्पा. मी नाही येत डोळ्यात, तुमच्या डोळ्यात येतो मी. हो माझ्या डोळ्यात येतं तू. मग नाही तर काय, कधी बोलत राहता मला, कधी पाहिलं तर बोलत राहता. ते गुणच तसे आहे म्हणून बोला लागते बाप्पा रे. इथं काही उभं राहायला पुरत नाही बाप्पा, इथून पायाला पुरते, नाही तर बुडी मायच मागं लागन बाई. चालली मी, माझं डोकं दुखू राहिलं.
हो हो वहिनी, थोडा आराम करा आणि मग चांगलं वाटेल तुम्हाला. मी काय म्हणतो बाई, मी जाऊन आता थोडीशी लेटतो म्हटलं. सांग का तुम्ही विशाखाला की माझ्यासाठी चहा बनवून आण म्हणून, थोडा अद्रकचा चहा बनवून मला काढावाला. लयच डोकं दुखू राहिलं. बरं बरं सांगतो मी. कंकुल इथं जशी काही हॉटेलमध्ये आली, हां येते बसते बोलते खाते पिते आणि चुगल्या करते बस. जशी हॉटेलमध्ये आलेली आहे ते. जाऊ दे ना बाई, काय बोलत राहतो वहिनीले. हां जाऊ दे ना, आहे ना, गुणच तसे आहे तिचे. जाऊ दे, ते वहिनीची गोष्ट सोड. ते पाहुणे कधी येतील ते पाय, सांग मग त्याला फोन करून. मी सांगतो, तू सांग तारीख कधी बोलवायचं तर. बरं मी काय म्हणतो, जगदीशचे बाबा आले की विचारीन मी जगदीशच्या बाबाला कधी बोलावायचं तर. बरं तसं कर ना. काय ग आनंदी, एकच गोष्ट घेऊन बसते तू. बिघडलं ते बिघडले गुलाबजामुन, काय झालं त्याच्यात? या बारीनं बिघडले, आता तुला शिकवले ना, पुढच्या बारीनं चांगले बनवशील. हो ताई, पण पहिली रसोई होती ना, पहिल्यांदा काहीतरी मी बनवलं होतं, ते पूर्ण बिघडून गेलं. जाऊ दे ना, आता बनवशीलच नाही का कधी? हां आता बरोबर बनवशील. आता येईन तुला गुलाबजामुन चांगले बनवता. तुला शिकवले ना आता. आता मी जसे जसे सांगितले ना तसे तसेच बनवायचे, मस्त बनते. हो ना ग, एवढ्या छोट्याशा गोष्टीवर काय मन नाराज करते. जाऊ दे ना. पण ताई पहिल्यांदा काहीतरी बनवलं आणि ते बिघडलं ना. जाऊ दे, बिघडलं तर बिघडलं, टेन्शन नको घेऊ. असं तर लय काही काही बिघडत असते, मग का कोणी टेन्शनच घेत राहते का? टेन्शन नको घेऊ तू. ही आनंदी बी ना थोडीशी पागलच आहे. गुलाबजामुन चांगले नाही बनले तर नाराज होऊन बसली. मी काय म्हणतो, जाय तू त्या रूममध्ये आराम कर. जाय, काही बनवायची गरज नाही आहे स्वयंपाक. आम्ही आहो ना दोघी, आम्ही बनवतो. जाय तू आराम कर. नाही ताई, बनवू लागतो ना. जाय ना, आराम कर ना, आहे ना आम्ही दोघी. हो आनंदी, जाय तू रेस्ट कर थोडासा, मग तुला चांगलं वाटेल. जाय बरं आनंदी, जाय आराम कर जाय. पण आत्या काय म्हणून की त्या दोघी काम करू राहिल्या आणि आराम करू राहिली. काही नाही म्हणत आत्या, मी सांगेन आत्याला तब्येत नाही म्हणे ती चांगली. हो हो जाय, आम्ही आत्याला समजावून घेतो, तू जाय. बरं ठीक आहे ताई. काय हो ताई, आनंदी तर खूपच नाराज आहे. हां हो व, नाराज तर अशी नसणार. पहिल्यांदा काहीतरी बनवलं तेही बिघडलं, त्याच्यासाठी बोलणे खा लागले तर नाराज अशी नसणार ते. आपण असतो तर आपण नाराज असतो. हो ते तर आहे. मी काय म्हणतो ती ताई, बोल ना. पण इकडे आहे माझं, मग सांगतो. आता मावी असं काय सांगू राहिली, जवळ बोलत आहे या आता खरी. हां बोल, काय म्हणून राहिली होती? मी काय म्हणतो ती ताई, आता झाले ना लग्नाले. हां 5-6 दिवस झाले आता लग्नाले. आता मी काय म्हणतो, यांना हनीमूनले पाठवून देऊ ना आता. हनीमूनले आता हो म्हणून का? आता काल हो नाही म्हणत, काय विचार लागते आताले. सगळेच जातात हनीमूनले, पाठवून देऊ म्हटलं. हनीमूनची प्लॅनिंग करा ना आता यायची. पण आता आम्हाला नव्हतं जाऊ दिलं पण हनीमूनले. तुम्हाला नाही जाऊ दिलं, पण आता सर्व बदललेलं आहे. आता सरेच लोक जातात हनीमूनले, काय त्याच्यात. हो सरे बदलले, पण आता नाही बदलली. आता नाही जाऊ देईन वाटते, मला असं वाटते. जाऊ देईन आता, जाऊ देईन, काऊन नाही जाऊ देईन. मी काय म्हणतो, जगदीश भाऊजीले आणि आनंदीले हनीमूनले पाठवायची प्लॅनिंग करा आता. खरं का? पण आताला कोण विचारत? तो नंतरचा विचार आहे, पहिले आपण प्लॅनिंग करायला हनीमूनची पाठवायची, कुठं पाठवायची विचार करा तुम्ही, मग आताला म्हणता येते. हो पण कुठं पाठवायचं मलाही विचार पडला आता. मलाही नाही माहीत कुठं जातात लोक हनीमूनले तर. व ताई, गोव्या वगैरे जातात घुमाले. मग गोव्यालाच देऊ ना पाठवून. जगदीश भाऊजीला विचारू ना, त्याला कुठं दुसऱ्या इकडे जायचं असेल तर मग. हट माय अक्षयला किती वेळची फोन लावू राहिली. पहिले फोन नव्हता उचलू राहिला, आता फोन नाही लागू राहिला. खरं अक्षय कधीच मा फोन नाही उचलत, कधीच नाही उचलत मा फोन. मीच त्याला फोन लावत राहतो, एक फोन नाही लावत तो मला, आणि लावला तरी बोलत नाही. मी बी का अक्षयचा पिछा सोडणार आहे का? तो नाही उचलत तरी त्याला बार बार फोन लावत राहील, त्याला मजबूर करीन मग फोन उचलाले. उचल ना अक्षय, फोन उचल ना. अरे ते रोहिणी ताई बी आल्या. रोहिणी आल्या का? हो हो रोहिणी ताई बी आल्या. मी काय म्हणतो, रोहिणी ताईलाच विचारायला लावा जगदीश भाऊजीले कुठं जाता म्हणून हनीमूनले तर. हां हे चांगली आयडिया आहे. आपण विचारल्यापेक्षा रोहिणी विचारते चांगल्यानं. ओ रोहिणी इकडे आ ना, कोणासंग बोलू राहिल्या फोनवर बाप्पा? नाही वहिनी, कोणासंग फोनवर नाही बोलू राहिली. अक्षयला फोन लावत होती, उचलूच नाही राहिला अक्षय फोन. का हो ताई, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? कोणती गोष्ट? हे रोहिणी ताईची गोष्ट. रोहिणी ताई बार बार त्या अक्षय दादाला कोण फोन करत राहते. कधी पाहिलं तर अक्षय दादाला फोन करत आहे, कधी पाहिलं तर अक्षयला फोन करत आहे. हां कधी बी ते अक्षय दादालाच फोन करत राहते. तो दादा तिचा फोनही नाही उचलत ना, काही नाही बोलतही नाही, तरी ते अक्षय करत राहते. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हो माया बी लक्षात आलेली. आपण काय म्हणतो माय, हां ननद पडली. आपण काही म्हणतो म्हणते भाऊजी अशा म्हणतात आणि तशा म्हणतात. अरे हो बरोबर आहे, पण मला थोडं जास्तच वाटते, काहीतरी आहे वाटते याच्यात मधामध्ये चालू. काय माहीत बाप्पा, आपल्याला काही माहीत नाही. ते फालतूच्या गोष्टी सोड, पहिले जे गोष्ट आहे मेन गोष्ट आहे ते कर तिच्यासोबत. बरं ठीक आहे. रोहिणी ताई अक्षय दादाला नंतर फोन करसान, पहिले इकडे एक अर्जंट गोष्ट आहे. हो वहिनी आली थांबा. थोड्या वेळानं करतो अक्षयला फोन, उचलून नाही राहिला आता तर बंदच येऊ राहिला फोन. बस आली वहिनी. बोला ना वहिनी, काय म्हणून राहिल्या? हे ताईले काय म्हणायचं आहे तुम्हाला? बोला ना ताई, बोला रोहिणी ताईसोबत. बाई ना खरं ना, हे मलाच फसवते कधी बी. सांग ना आता वहिनी, तूच सांग. रोहिणी ताई मी काय म्हणत आहे, मी म्हणजे आम्ही दोघी म्हणत आहे. बोला ना वहिनी, काय म्हणून राहिल्या?
आता झालं ना आनंदीच्या लग्नाला आता एका हप्त्याच्या जवळपास होऊ राहिला ना. हो होऊ राहिला, एका हप्त्याच्या जवळपास झाला. तर मी काय म्हणतो, आता त्याला हनीमूनला पाठवायची प्लॅनिंग करा ना. पाठवा म्हटलं त्याला हनीमूनला आता. हो पाठवा लागेल ना हनीमूनला. मी काय म्हणतो, तुम्ही जगदीश भाऊजीसोबत बोला ना. म्हणा दादा कधी नेतं म्हणा वहिनीला घुमायला फिरायला असं तसं म्हणा ना. अरे हो, माझ्या दिमागातूनच निघून गेली गोष्ट. आता म्हणतो मी दादाले कधी नेतो वहिनीला घुमायला तर. नाही म्हटलं पाठवून देऊ त्याला हनीमूनले, थोडंसं घुमून फिरून येतील है ना. हो ठीक आहे ना. त्याच्यात मी काय, आता म्हणतो मी दादाले गेली माझ्या रोहिणी ताईले म्हणाले. मी काय म्हणतो ताई, आपण बी काय इथं उभे राहता. चला ना पाहू ना त्याचं काय बोलणं होते काय नाही, तर कुठं जातात घुमायला फिरायला. चला ना आपण बी जाऊ ना. आपण बाईना पोळ्या राहिल्या ना बनवायच्या. पोळ्याचं काय, गरम गरम बी बनवू शकतो पोळ्या. जेव्हा जेवायला बसतील तेव्हा गरम गरम पोळ्या टाकून देऊ. चला ना. बरं ठीक आहे ना, चल मग. चला चला. कोण आनंदी, तू किचनमधून कोण वापस आली? वहिनीला स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये कोण मदत केली? कोण वापस आली? नाही मी मदत करू लागू राहिली होती स्वयंपाकात नाही, पण ताईच म्हणत होत्या की तुझं मूड काही चांगलं नाही वाटत आहे म्हणे, जाऊन आराम कर. पण मदत करू लागायला पाहिजे होती ना थोडीशी. तुम्हाला काय वाटते की मी कामं करायची जीवार येते? मला कोणतं काम नाही येत करता? अरे नाही 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 आनंदी, माहीत तसं काही म्हणायचं मतलब नाही आहे. हो आता तुम्हालाही वाटत असेल ना, काल मी बरोबर गुलाबजामुन नाही बनवले तर मला स्वयंपाक बनवता येत नाही, मी कामं करायची जीवार येते आहे ना. अरे नाही आनंदी, असं काही नाही आहे. तुझ्या कालपासून मूडच चांगलं नाही झालं का? नाही माझी मूड खूप खराब आहे कालपासून. अरे जाऊ दे, झाले तर झाले, बिघडले तर बिघडले गुलाबजामुन, काय त्याच्यात. नाही जगदीशजी, तुम्ही नाही समजू शकत. काल माझी पहिली रसोई होती. मी ना आपल्या घरामध्ये तुम्ही सर्वांसाठी पहिला कोणता तरी पदार्थ बनवला आणि तो पण बिघडला, त्यामुळे मला खराब वाटत आहे. अरे जाऊ दे ना, काय विचार करते एवढा. आता नाही बनला चांगला, नंतर बनीन चांगला. पण ते मी पहिल्यांदा बनवला होता ना. जाऊ दे ना तर. हो एवढे मोठे गुलाबजामुन फेकून द्यावं लागले. फेकले गेले, मला आणून द्यायला पाहिजे होते, मी ना खाल्ले असते. तुम्ही ना खाल्ले असते. मग नाही तर काय, तू याचं मी काही खायला तयार, काही खायला तयार. काही बोलता. आनंदी अशी नाराज नको बस, उभं राहता. थोडीशी स्माईल कर. आज संध्याकाळी आपण पाणीपुरी खायला जाऊ, ठीक आहे? तुला आवडते ना पाणीपुरी? हो. मग चल आता खुश होऊन जाय, संध्याकाळी आपण पाणीपुरी खायला जाऊ. बरं ठीक आहे. आता झाली ना गोष्ट. अरे काऊन जगदीश दादा, वहिनीला का पाणीपुरीच खायला नेतं का तू लग्न झाल्यावर? कुठं घुम्या फिरायला नाही नेत का? अरे रोहिणी तू. एक हप्ता झाला दादा लग्नाले. वहिनीला कुठं तुला घुम्या फिरायला नाही नेलं, नाही ना घुम्या फिरायला. अरे हो जगदीश भाऊजी, आनंदीला हनीमूनले कुठे घेऊन चालले तर? हनीमूनले घेऊन जाता का नाही घेऊन जात बापा तिले? अरे वहिनी तुम्ही बी या, नाही या. जगदीश भाऊजी, आनंदीला हनीमूनले घुमायला कधी घेऊन चालले तर? अरे हो वहिनी, मी विचार करूच राहिलो होतो. हो बापा तुम्ही विचारच करू राहिले होते, फक्त विचारच करू राहिले होते. तिला घेऊन नव्हते चालले आहे ना? अरे नाही वहिनी, जाणार आहो ना हनीमूनले तिला घेऊन, पण विचार करू राहिलो कुठं घेऊन जाऊ. कुठं घेऊन जाऊ म्हणजे? गोव्याला चालले जा. हो भाऊजी, गोव्याला घेऊन जातील हनीमूनले. तसे गोव्याला कपल कपल जातात. चालेल जा तुम्ही दोघं कपल. वहिनी माय कसं म्हणणं होतं? काय म्हणणं होतं बाप्पा? आता तुमचं लग्न झालं, दादा तुम्हाला हनीमूनला घेऊन नाही गेले. मोहिनी वहिनीचं लग्न झालं, प्रेम दादानं मोहिनी वहिनीला बी हनीमूनला घेऊन नाही गेले. तर माझं म्हणणं आहे, हनीमूनला फक्त आम्ही दोघंच नाही जाऊ, तुम्ही दोघं कपल बी चाला. बाप्पा आम्ही नाही 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 बाप्पा, आम्ही नाही आम्ही नाही. मग राहू द्या वहिनी, आम्ही बी नाही जात. नाही नाही बाप्पा, आमचं काय काम? तुमचं आता नवीन नवीन लग्न झालं, तुम्ही या घुमून फिरून, आमचं काय काम आहे? तुम्ही पण तर नाही गेले ना घुमायला. तुमचं लग्न झालं होतं तर नाही, तुम्ही नाही असाल तर आम्ही बी दोघं नाही जाऊ. काय आनंदी, काय म्हणतं? ताई आणि दादाला घेऊन चालतं ना, का आपण दोघंच चालतं? जगदीशजी तुम्ही बरोबर म्हणत आहे. बरोबर बोलत आहे तुम्ही. मी तुमच्या बोलण्यापासून सहमत आहे. पहा आता आनंदी बी हो म्हणत आहे. काय बाप्पा, तुम्हाला जायचं म्हटलं तुम्ही म्हणता आम्हालाही चला. जाऊ तर सर्वेसोबत जाऊ, नाही तर आम्ही नाही जाऊ. नाही ना, या ना तुम्ही दोघं कपल घुमून, आमचं काय काम आहे तिथं? वहिनी तुम्ही आणि दादा आणि मोठा दादा आणि मोठी वहिनी, सर्वजण चाललं जाऊ ना, तिघच्या तिघं. हो ताई, खूप मजा येईल. आपण तिघही कपल जाऊ घुमायला, खूप मजा येईल. विशाखा वहिनी, दादा तर बरोबर म्हणत आहे. मोहिनी वहिनी पण लग्न झाल्यावर हनीमूनला गेली नाही, तुम्ही बी लग्न झाल्यावर हनीमूनला गेल्या नाही, तर तुम्ही पण या ना घुमून फिरून. आताच दिवस आहे घुमायचे फिरायचे, मग का पुढे झाल्यावर घुमसान का? पण आता नाही म्हणेन ना. काय आईचं काय टेन्शन घेता? नाही रोहिणी, खूप पा लागते. मी काय म्हणतो, विचार करा, मग जाऊ तर तिघही जण सोबत जाऊ, नाही तर कोणीच नाही जाईल. काय आनंदी? हो जगदीशजी बरोबर बोलत आहे तुम्ही. जाऊ तर तिघही कपल सोबत जाऊ, नाही तर मग आपण जाऊच नाही. हो दादा बरोबर बोलला तू. पण जगदीश भाऊजी, तुमचे भाऊ नाही म्हणतील ना, ते नाही म्हणतील. हो प्रेमजी बी नाही म्हणतील. प्रेमजीला सुट्टीच नाही आहे. त्याला कोणता टाईम आहे? आता लग्नाच्या वेळेस सुट्ट्या वगैरे घेतल्या, तर आता कुठं सुट्ट्या भेटतील त्याला? त्याच्याजवळ बी टाईम नाही आहे, सुट्ट्याही नाही आहे. टाईम आणि सुट्ट्या तर माझ्याजवळ बी नाही आहे, पण फॅमिलीसाठी काढायला लागतात ना. टाईम आणि सुट्ट्या दोन्ही काढायला लागतात. पण तुमचे मोठे भाऊ नाही म्हणतील ना? कोण वहिनी? विक्रम दादा कोण नाही म्हणणे? मला माहीत आहे ते नाही म्हणतील. हो प्रेमजी बी नाही म्हणतील. मग राहू दे, आम्ही बी नाही जात. अरे भाऊजी, आम्ही नाही चाललो तर तुम्ही कोण नाही जासान? तुमचा कोण प्लॅन कॅन्सल करता तुम्ही? नाही तुम्ही जा, नंतर कधी जाऊ आपण. माहीत आहे मला, नंतर कधी जाणं होत नाही. आता टाईम आहे तर चला. हो दादा बरोबर बोलला तू. नाही ना प्रेम भाऊजी, आमच्या नांदी कुठं लागले तुम्ही या ना घुमून. नाही ताई, तुम्ही पण चला.
तुमचे लग्न झाले तर तुम्ही नाही गेल्या ना. तुम्ही नाही असाल तर आम्हाला मजा नाही येईल. येत असते हनीमूनले दोघंच कपल जात असतात. तुम्ही दोघं जण चालले जा घुमायला. हो हो आनंदी भाऊजी तुम्ही ऐका आमचं. तुम्ही दोघं चालले जा. वहिनी हाच टाईम आहे. चला जा घुमायला. घुमणं फिरणं होऊन जाते. नाही नाही बाप्पा. गोवा कुठं मी कुठं. मी कधी विदर्भाच्या बाहेर गेली नाही. गोव्याला कुठं जाईन. नाही नाही बाप्पा. वहिनी जा ना. घुमून फिरून येणं होते. नाही नाही रिंकू बी आहे ना. रिंकूला कुठं सोडणार आहे तर. रिंकूची चिंता नका करू. आम्ही आहो ना त्याला वागवाले. त्याची काय चिंता करता तुम्ही. आता जाऊ देईन का. आईला भेटच राहसान का हमेशा. हां आईला भेट राहसान तर मग झालं. माहीत आहे मला आता नाहीच म्हणत. आई नाही म्हणेन तर का जासान नाही का मग. तुम्हाला माहीत नाही का तुमचे भाऊ कसे आहेत. एक बार आता नाही म्हटलं की झालं. आईला काही विचारायची गरज नाही. गुपचूप चालले जा तुम्ही. बाप्पा रे गुपचूप. बाप्पा रे आत्याला माहीत झालं तर बस मग. सांगा वहिनी सगळेजण चालसान तर मी तिकीट बनवतो सराईची. हो दादा तिकीट करून घे. तूही आनंदी वहिनीची, मोहिनी वहिनीची, प्रेम दादाची, विक्रम दादाची आणि विशाखा वहिनीची 6 जणांच्या तिकिटा करून घ्या तुम्ही. रोहिणी राहू द्या ना तुम्ही. राहू द्या ना. नाही नाही वहिनी या घुमून फिरून. बरं तुमच्या दादाला मी विचारीन आज संध्याकाळी. मग उद्या सांगतो तुम्हाला. हो जगदीश भाऊजी मी बी प्रेमजीला विचारतो मग सांगतो तुम्हाला. पहा मग वहिनी विचारा तुम्ही दादाले जायचं आहे का नाही जायचं आहे तर जाऊ तर आपण 6 जण सोबत जाऊ नाही तर नाही जाऊ. काय बाप्पा आमच्यासाठी तुम्ही नाही जात म्हणते हनीमूनले. नाही नाही तुम्ही लोक बी नाही गेले. आम्ही घुमायला जाऊ तर तुम्ही काय थांबसान तुम्ही चला. हो ताई जाऊ तर सर्व सोबतच जाऊ नाही तर आम्ही बी नाही जाऊ. आता माय बाई काय करावं याचं सांगतो तुम्हाला संध्याकाळी विचारून मी. विचारतो दादाले मग तुम्हाला सांगतो उद्या.